अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त परिक्रमा म्हणजे काय? तर श्री दत्तात्रयांच्या 24 प्रमुख क्षेत्रांना फिरून येणे म्हणजे श्री दत्त परिक्रमा होय. या परिक्रमेत भक्तांना दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि प्रभूंवरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी एकत्र येण्याची संधी मिळते. दत्त परिक्रमेचा लाभ या परिक्रमेमुळे भक्तांना श्री दत्तात्रयांची कृपा प्राप्त होते. तसेच त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक घट्ट होतो. आपण दत्त परिक्रमेमधील काही प्रमुख ठिकाणं पाहणार आहोत. तर अक्कलकोट, औदुंबर, कुरवपूर, अमरकंटक, अमरापूर, रावेर, प्रयाग कोल्हापूर, अंतापूर, अनुसूया तीर्थ, गुरुशिखर अबू, अमरकंटक ही दत्त परिक्रमेमधील प्रमुख ठिकाणे आहेत. दत्त परिक्रमेचा अर्थ: दत्त परिक्रमा भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे, जिथे भक्त श्री दत्तात्रयांना समर्पित होऊन त्यांच्या दर्शनासाठी प्रवास करतात. ही परिक्रमा समाजातील विविध स्तरांतील लोकांना एकत्र आणते, ज्यामुळे त्यांना एकत्र येऊन प्रार्थना करण्याची आणि धार्मिक भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. दत्तगुरूंचे दररोजचे भ्रमण. गुरूंचे वास्तव्य मेरू पर्वतावर आहे. स्नानासाठी गुरु वाराणसी येथे जातात. आचमनासाठी कुरुक्षेत्र, चंदनाची उटी प्रयाग येथे, दुपारची भिक्षा कोल्हापूरला, दुपारचे जेवण पांचाळेश्वर बीड, तांबूल भक्षणासाठी राक्षसभुवन, योगासाठी गिरनार पर्वत, सायं संध्या पश्चिम किनारा, प्रवचन आणि कीर्तनासाठी बिहार नैभिषारण्य आणि निद्रेसाठी माहूरगड असे क्षेत्र काशी शिवाची पुरी ते. प्रभाती करी स्नान गंगा तीरीते, करी करविरी अनी भिक्षार्थ फेरी. तुम्हा विन दत्ता मला कोण तारी, निशी जाय निद्रार्थ माता पुरासी. सवे कामधेनु वसे तेजराशी, तसे श्वानरूपी सवे वेदचारी. तुम्हा विन दत्ता मला कोण तारी. जनामुक्तीचा मार्ग दावावयासी, कळाया स्वरूप प्रचिती तयांसी. त्रिलोकी करी जो निमिषार्ध फेरी, तुम्हा विन दत्ता मला कोण तारी.